ही खोळंबली आणि या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आता समस्या जाणून घेण्यासाठी अभिजित दिपके सीजीबीचे संस्थापक हे देखील पोहोचलेले आहेत। सध्या त्यांच्यासोबत ते संवाद साधतायत। लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या तांत्रिक अडचणींचा फटका बसल्यानं केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं, मोठा गोंधळ निर्माण झाला। त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सध्या प्रयत्न सुरू असला तरी ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार की परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ दिला जाणार याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही। तांत्रिक बिघाडाचा फटका हा सगळा परीक्षार्थींना बसलाय। आता परीक्षाबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या अभिजित दिपके या सगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर मला आता जितकं कळलेलं हे आहे की तुमची आज सकाळी हायकोर्टाची एक्झाम होती, ऑनलाईन होती आणि ऑनलाईन एक्झाम असताना सुद्धा इथं कीबोर्डची व्यवस्था नव्हती किंवा कम्प्युटर चांगली व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांचं जे सर्व्हर आहे ते कुठं ना कुठं काम करत नव्हतं किंवा लॉग आउट झालेले सगळे 10 मिनिटात, बरोबर। आणि त्याच्यामुळे सगळेच फेल झाले असं मला सांगण्यात आलेलं, बरोबर आहे। कोण कोण फेल झाले हात वरती करा एकदा। एक मिनिट इकडे बोलून घ्या, सगळ्या विद्यार्थ्यांना इकडे बोलून घ्या। इधर इधर बाकी महाराष्ट्रभर एकदम बीच में आप नाही बरं। आता आपण असं करू, जोपर्यंत आज कोणी हायकोर्टचे जज आहे म्हणे, डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहे म्हणे आणि परीक्षा त्यांच्याच अंतर्गत आहे, तर जोपर्यंत जज साहेब बाहेर येऊन गॅरंटी देत नाही री एक्झामिनेशनची, तोपर्यंत येऊन सरकार आता मग पेपर सगळे बसायला तयार आहे ना। बघा मी दिल्लीमध्ये दिल्ली घर नसताना तिथं 35 दिवस बसून राहिले, तर संभाजीनगर तर माझं घर इथून तरी हलणारच नाही। तुम्ही जर बसायला तयार असेल मी तुमच्यासोबत बसतो, तुमच्या मागण्या पूर्ण होते तोपर्यंत इथून सरकार आता आपल्याला कोणालाही काही त्रास देता नाहीये आणि आपल्या जंतर मंतरचं आंदोलन पाहिलं फायदा 35 दिवस होतो शांतपणे बसून राहिलो होतो, आता हेच जंतर मंतर आहे आपलं। आपण सगळे मग काय अडचण आहे बसायला, ज्याला जायचंय आत्ताच निघून जा। आपण स्वतःसाठी लढतोय, हलायचं नाही, कारण की तेच यांना हे वाटतं की मुलं थोडा वेळ बसतील आणि 6 वाजल्यापासून आम्ही बसायला तयार आहे ना, मी तुमच्यासोबत बसतो। तुम्ही बसले नाही यार, इरफान भाई थोड़ा इधर से आओ, पीछे से आओ। दादा अजून इतना नहीं, थोड़ा मागे सरकार इधर से ये पकड़ो साढ़े कैमरा बाकी
तुम्हारा कहाँ है? यही है सर। आओ सर, पीछे इधर से आओ, इधर से आओ सर, पीछे मुड़ के भाई थोड़ा पीछे आओ। चल आजा आजा मारे पीछे जरा बस इधर थोडंसं मागे पण याच्यानंतर तुम्ही मुलांनाही बोला थोडं, ठीक आहे? त्यांनाही बोला तुम्ही, त्यांनी सांगायला पाहिजे ना. हा. ठीक आहे. बस इतना बस के आगे भाई ठीक आहे ना, बघून घ्या. हा. मराठीमध्ये घ्या आधी मराठी तर आज इथं हायकोर्टाची परीक्षा होती. इथं खूप दुरून दुरून मुलं मुली आलेले होते परीक्षेला. बीड, अंबेजोगाई, अमरावतीवरून आलेले होते. आणि जेव्हा ते मुलं परीक्षेसाठी आले, परीक्षेला बसले, तर त्यांना माहिती झालं की इथं जे कम्प्युटर आहे ते कम्प्युटर नीट चांगले काम करत नाही, कोणाचं कीबोर्ड काम नाही करते, तो कोणाची स्क्रीन काम नाही करते. आणि 10 मिनिटाच्या आत सगळेच विद्यार्थी लॉग आउट झाले. याचा अर्थ सर्व्हरही चांगलं काम करत नव्हतं. आणि मी असं पहिल्यांदा बघतोय की सगळेच्या सगळेच विद्यार्थ्यांना फेल करण्यात आले. तर हे विद्यार्थी फेल नाही झाले, सिस्टम फेल झाले, सरकार फेल झाले, विद्यार्थी फेल नाही झालेले. आणि इतक्या दुरून दुरून जेव्हा विद्यार्थी येत आहेत तर ह्या विद्यार्थ्यांना सांगतायत की तुम्हाला आखला नाही का परीक्षा कशी द्यायची. यांना आखला नव्हत्या का मग आधी? जर यांना माहिती आहे की ऑनलाईन परीक्षा होती तर यांना आखला नव्हत्या का चांगल्या कीबोर्ड आधीच लावायचे? यांना आखला नव्हत्या का की सर्व्हर बरोबर आधीच चांगले सर्व्हर करायचे? स्वतःला अक्कल नाही या सरकारला, आणि विद्यार्थ्यांची अक्कल काढतात जिथे दुरून गरीब घराचे परीक्षा द्यायला येत आहेत. तर आता मुलांची अशी मागणी आहे की एक तर री एक्झामिनेशन झाली पाहिजे. तर जोपर्यंत री एक्झामिनेशन होत नाही आणि तुर्तास झाली पाहिजे, ती नोटिफिकेशन लगेच आलं पाहिजे. कारण की दुरून विद्यार्थी आलेले आहेत आणि 2 शिफ्ट बाकी आहेत. आणि जोपर्यंत बाहेर येऊन जे डिस्ट्रिक्ट कोर्टाचे जज आहे ते गॅरंटी देत नाही, नोटिफिकेशन देत नाही, लिखित मध्ये देत नाही, तोपर्यंत इथून कोणीच सरकणार नाही. एक मिनिट, मला त्यांना आता ते विद्यार्थी इतक्या वेळेस बोलायचा प्रयत्न करत होते. तर विद्यार्थ्यांची अक्कल काढली सिस्टम मध्ये बसलेल्या लोकांनी. यांची अक्कली जर एवढ्या जास्त आहेत तर मग यांनी आधी कम्प्युटर चांगले का नाही बसवले? हे कोण आहे विद्यार्थ्यांची अक्कल काढणारे? इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न उभा केला होता स्टुडंट्स बद्दल, शाळेच्या विद्यार्थ्यांबद्दल. एक्झामचं सुद्धा तसंच. एक्झामचं तर हेच आहे ना, म्हणजे जिकडे तिकडे ऑनलाईन परीक्षा घेतायत, पण तुमची लायकी आहे का ऑनलाईन परीक्षा घ्यायची? एक परीक्षा दाखवा जिथं तुम्ही ती नीट घेतलेली आहे, जिथं सर्व्हर डाऊन नसेल झालं किंवा जिथं कम्प्युटर चांगले असतील. लायकी नाही तुमची ऑनलाईन परीक्षा घ्यायची, तर मग ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचं भविष्य कशाला तुम्ही खराब करतायत? तुमची काय भूमिका आहे आंदोलनावर? हे मुलं जोपर्यंत ह्या मुलांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण नाही होणार तोपर्यंत मी याच मुलांसोबत बसून राहील. आणि यांनी ठरवलं इथं बसायचं तर यांचं समर्थन करण्यासाठी मी इथं बसलेलो आहे. सर हिंदी में सर बताइए, आज जो यहाँ पे जो स्टूडेंट की एग्जाम में जो थोड़ा सा देरी हुई है, काफी सारे बच्चे दिख रहे हैं, आपकी क्या बातचीत हुई है बच्चे? अभी इन स्टूडेंट्स ने मुझे बताया कि इनकी सुबह हाईकोर्ट की एग्जाम थी और जैसे ये लोग एग्जाम देने बैठे तो पता चला कि किसी का माउस नहीं काम कर रहा है, किसी का कीबोर्ड नहीं काम कर रहा है, और 10 मिनट के अंदर मेजोरिटी ऑफ द स्टूडेंट्स लॉग आउट हो गए और उसके बाद सबको फेल कर दिया गया. तो ये तो इन बच्चों का फेलियर नहीं, ये सिस्टम और सरकार का फेलियर है जो ऑनलाइन एग्जाम नहीं ले पा रही है. उसके बावजूद भी इतने सारे जो यहाँ पर सैकड़ों बच्चों उनको एक साथ फेल कर दिया इन लोगों ने. और जब इन लोगों ने कंप्लेन करी जो अथॉरिटीज अंदर, तो उन अथॉरिटीज ने कहा कि इन बच्चों में अक्ल नहीं एग्जाम कैसे दी जाती है. तो अथॉरिटीज में इतनी ज्यादा अक्ल है इन बच्चों से, तो अपनी अकल का थोड़ा इस्तेमाल करते, पहले से अच्छे कंप्यूटर्स लगा देते, पहले से ही फंक्शनिंग कीबोर्ड लगा देते, पहले से ही जो सर्वर है वो ठीक कर देते अगर इनमें इतनी ज्यादा अक्ल है तो. और अभी स्टूडेंट्स के साथ बहुत दूर दूर से स्टूडेंट्स आए, पूरे महाराष्ट्र भर से स्टूडेंट्स ये एग्जाम देने आए थे. अभी मैंने बात करी तो कोई अमरावती से आया है, कोई बीड से आया है, कोई लातूर से आया है, अंबेजोगाई से आया है. तो ये बच्चे कहाँ जाएंगे, अब क्या करेंगे? ये क्या ऐसे ही फेल का सर्टिफिकेट लेकर अपने घर जाएंगे? क्या बोलेंगे घर पर जाकर? कोई बता रहा है 6-6, 7-7 महीने से प्रिपेयर कर रहे थे एग्जाम के लिए, अब घर जाकर क्या दिखाएंगे माँ बाप को? तेव्हा अभिजित दिपके यांनी देखील आता या ठिकाणी ठिय्या द्यायचं ठरवलेलं आहे. यासोबतच जोपर्यंत लेखी हमी या विद्यार्थ्यांना दिली जात नाही तोपर्यंत इथे विद्यार्थ्यांसोबत आम्ही बसणार आहोत आणि जंतर मंतर प्रमाणेच आता आंदोलन करणार आहोत असा देखील एल्गार एक हुंकार दिपके यांनी पुकारलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही अशी लायकी काढण्यात आल्याचं म्हणत त्यांनी संतापही व्यक्त केलेला आहे. परीक्षा ऑनलाईन घ्यायची तुमची लायकी नसल्याचं देखील दिपके यांनी म्हणत टीका देखील केलेली आहे. हायकोर्टाची ऑनलाईन परीक्षा आणि संगणक मात्र ठीक नव्हते. काही विद्यार्थ्यांना कीबोर्ड देखील व्यवस्थित देण्यात आले नव्हते. महाराष्ट्राच्या विविध भागातून हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत. मात्र हे विद्यार्थी ज्यावेळेला संवाद साधण्यासाठी म्हणून इथल्या प्रशासनासोबत बातचीत करायला गेले त्यावेळेला मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांना अरेरावीची उत्तरं देण्यात आली, त्यांची लायकी काढण्यात आली अशी जी टीका आहे ती अभिजित दिपके यांनी केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आता हलणार नसल्याचं दिपके म्हणतात. माध्यमांसमोर बोलायला म्हणजे त्यांचं परवानगी नसते त्यामुळे ते बोलत नाही. माध्यमांसमोर याची गरज नाही, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना, विद्यार्थ्यांसमोर तरी येतील ना. आज जशी अक्कल काढलेली आहे तशी बाहेरून बोलावं होतं विद्यार्थ्यांसोबत आणि विद्यार्थी शांतपणे बसलेले. कुछ विद्यार्थियों को ऊपर बुलाया गया था जिसमें दो से ज्यादा विद्यार्थी ऊपर गए थे. मुझे बोला गया कि चर्चा हुई नहीं, फिर से उनको वापस भेज दिया. चर्चा नहीं की उनके साथ. अभी मुझे बता.